नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 29 नोव्हेंबर 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे, परंतु आज तुमची इच्छा नसताना तुम्हाला बाहेर जावे लागेल, ज्यामुळे तुमची चिडचिड होईल. आज तुम्ही नातेवाईकांसोबत तुमच्या दुःखद गोष्टी शेअर करू शकता. इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील, परंतु त्यामध्ये तुमची काळजीच राहील. तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी आवडणाऱ्या गोष्टी करा. तुम्हाला नवीन कल्पना सुचतील, त्यामुळे आर्थिक फायदाही होऊ शकेल. कुटुंबातील सदस्य तुम्हाला प्रोत्साहन देतील आणि मदतही करतील. तिसऱ्याच व्यक्तीचा हस्तक्षेप तुमच्यात वैमनस्य निर्माण करू शकतो. उपाय: आपल्या जीवनाला चांगले बनवण्यासाठी इतरांशी नम्रतेने वागा. वृषभ राशी, आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर शंका घेऊ नका. मागील काळात तुम्ही अपूर्ण सोडलेले काम तुम्हाला पूर्ण करावे लागू शकते. आज तुमचा वेळ ऑफिसचे काम पूर्ण करण्यात घालवू शकता. आपल्या व्यस्त दिवसातून वेळ काढून कुटुंबियांसोबत तुम्ही वेळ घालवू शकाल. त्यामुळे तुमच्या मनावरील ताण कमी होईल. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. आजच्या दिवशी वाचवलेले धन तुमच्या कामी येऊ शकते आणि तुमची आर्थिक कामेही पूर्ण होऊ शकतात. आज तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये असाल. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता. उपाय: कुटुंबात सामंजस्य राखण्यासाठी भिकाऱ्यांना दान करा. मिथुन राशी, आज अनेक असे विषय असतील जे सोडविणे गरजेचे राहील. एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय याची जाणीव आज तुम्हाला होईल. आज तुम्ही शॉपिंगसाठी जाऊ शकता. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्ही निराश असाल. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मुलांना प्रोत्साहन द्या. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी तुम्ही जोडीदारासोबत वाद घालू शकाल. तुमचा आजार तुमच्या दुःखाचे कारण ठरेल. त्यावर मात करून कुटुंबात आनंद परत आणा. व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद राहू शकतो. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी लहान मुलींना खाण्याच्या वस्तू द्या. कर्क राशी, आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. या राशीतील लोकांना स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची तब्येत तुमच्या तणावाचे कारण ठरू शकते. आज पैसा, काम, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक सगळे एका बाजूला आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला एकांतात वेळ घालवणे पसंत कराल.
व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. आपल्या आयुष्याला चांगले बनवण्यासाठी मनाचा कणखरपणा वाढवा. आजच्या दिवशी बाहेरचे भोजन तुमच्या पोटाची स्थिती खराब करू शकते, म्हणून बाहेरचे खाणे टाळा. उपाय: शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करा. सिंह राशी, आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही काही वेळ जीवनसाथी सोबत घालवू शकता. आपल्या कुटुंबियासोबत भूतकाळातील आठवणींना उजाळा द्याल. महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींशी संपर्क साधाल आणि आपल्या व्यवसायात उच्चता गाठू शकाल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला आज इच्छा होईल. सुप्त राहिलेल्या प्रश्नामुळे मानसिक तणावात येऊ शकता. आज तुम्ही आपल्या अपूर्ण कार्याला पूर्ण करू शकता. उपाय: कुत्र्यांना खाऊ घातल्याने आरोग्य चांगले राहील. कन्या राशी, आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ व्यतीत करायला भरपूर मोकळा वेळ मिळेल. विचारांनीच मनुष्याचे जीवन बनते. आज तुम्ही चांगले पुस्तक वाचून आपली विचारधारा सशक्त बनवू शकता. मानसिक स्पष्टता टिकवण्यासाठी नैराश्यापासून दूर राहा. आज तुमच्याकडून कोणी व्यक्ती उधार मागू शकतो. त्यांना उधार देऊन तुम्ही आर्थिक अडचणीत येऊ शकता. आज तुम्ही प्रवास करणार असाल तर आपल्या वस्तूंची काळजी घ्या. उपाय: आरोग्याला चांगले बनवण्यासाठी जेवण करताना पितळेच्या ताटाचा उपयोग करा. तूळ राशी, तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा घडवण्यासाठी योग्य ते बदल करा. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मदतीमुळे आयुष्यातील कष्ट विसरून जाल. कुटुंबातील लोकांमध्ये पैशाला घेऊन वाद होऊ शकतो. आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते. आरामात राहण्याचा आनंद लुटू शकाल. आज तुम्हाला पैशाची किंमत चांगल्या प्रकारे समजू शकेल. उपाय: इतरांबरोबर आपला आनंद वाटल्याने आपल्या जीवनात सुख शांती टिकून राहील. वृश्चिक राशी, जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून त्याच्या मदतीची अपेक्षा असेल तर ती आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकेल. दिवस उत्तम आहे. तुमची सर्व कामे आज व्यवस्थित पार पडतील. प्रवास करावा लागणार असाल तर महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. आज तुम्ही सर्वांशी मैत्रीपूर्ण वागाल. दुष्ट प्रवृत्तीवर वेळीच ताबा मिळवा. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होतील.
नातेसंबंध नव्याने निर्माण होऊ शकतात. उपाय: एका पांढऱ्या कपड्यात पांढरे तीळ मिसळून उत्तम स्वास्थ्यासाठी आपल्या जवळ ठेवा. धनुराशी: आज तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कंटाळवाणे वाटू शकते. थोडासा आराम केल्याने तुमच्या सप्ताहाचा थकवा दूर होऊ शकतो. आज तुम्ही कामावरून सुट्टी घेऊन तुम्हाला आवडतात त्याच गोष्टी कराल. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळू शकेल. इतरांमधील दोष शोधू नका. आपल्या मनावर काबू ठेवण्याचे शिका, कारण बरेच वेळा तुम्ही मन मारून आपला वेळ घालवता. आजही तुम्ही असेच काही करू शकता. उपाय: आपले कौटुंबिक जीवन आनंदित करण्यासाठी भगवान विष्णू मंदिरात कांस्याचा दिवा दान करा. मकर राशी: सामाजिक सोहळ्यात आज तुम्ही लोकप्रिय ठराल. वेळेच्या आधी सर्व कामे पूर्ण करणे ठीक असते. तुम्ही असे केले तर आपल्यासाठी वेळ काढू शकाल. परंतु आजच्या कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधीही वेळ काढू शकणार नाही. आज तुम्ही आपल्या वडिलांसोबत मित्राप्रमाणे बोलू शकता. तुमच्या गोष्टींना ऐकून त्यांना आनंद होईल. जे लोक आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत बिझनेस करत आहेत, त्यांना विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता असेल, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. आज तुम्हाला धन प्राप्त होऊ शकेल. उपाय: कुत्र्यांची काळजी घेतल्यास आरोग्य चांगले राहील. कुंभ राशी: आज कोणाला माहिती नसताना एखादा नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो, ज्यामुळे तुमचा वेळ खराब होऊ शकतो. आज तुम्ही आपल्या कुटुंबाला वेळ द्या, त्यांची काळजी घ्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्या सोबत घालवा. जेवणात मिठाची गरज असते, तसेच आपल्याला आनंदाची किंमत कळण्यासाठी दुःखाची गरज भासते. नव्या आर्थिक करारामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकेल. आज तुम्ही कुटुंबियांसोबत आपला वेळ घालवाल. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळू शकेल. उपाय: प्रेमजीवनात आनंद राहण्यासाठी संतांचा सन्मान करा. मीन राशी: गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाधा आणू शकतात. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस राहील. आज तुमचा जोडीदार तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांची जास्त काळजी घेईल. नात्यांच्या पलीकडे तुमचेही एक आयुष्य आहे, हे तुम्हाला आज जाणवेल. मित्राच्या थंड प्रतिसादामुळे तुम्हाला ठेच लागू शकते, पण तुमचे मन शांत ठेवा. उद्ध्वस्त न होता आपत्ती टाळून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. काही लोकांना आज नुकसान होण्याची शक्यता आहे.
कुटुंबियासोबत योग्य तो संवाद साधल्यास घरात शांतता राहील. उपाय: उत्तम आरोग्यासाठी वाहत्या पाण्यामध्ये कच्ची हळद वहा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.